मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेरबदल झाले आहेत। मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमवावे लागलेत। ज्यांचे वॉर्ड गायब झालेत अशांच्या यादीत काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेडकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे आणि मनसेच्या संतोष धुरींचा समावेश आहे। अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटले तर शहरातील 7 नगरसेवकांचे वॉर्ड रद्द झाले। तर उपनगरात 7 नगरसेवक वाढणार आहेत। अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड आरक्षित आहेत तर उपनगरात 7 वॉर्ड वाढले। पुणे, दौंड, करमाळा, इंदापूर, माढा तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यामुळे उजनीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होते। उजनी धरण 106% भरलं आहे। आज उजनीचे 7 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 5000 क्युसेक्सनं पाणी भीमा नदीत सोडण्यात आलं आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। उजनीच्या 39 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत हे धरण 27 वेळा पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। उस्मानाबादमध्ये ही रात्री पावसानं विश्रांती घेतली, पण यंदा पावसाने सरासरीच्या 108% पाऊस नोंदवण्यात आला। गेल्या 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। उस्मानाबाद, कळंब, वाशी, भूम, परांडा तालुक्यात अनेक भागात सलग 2 दिवस पाऊस झाला, त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरलेत। तलाव आणि नदीकाठच्या शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। निम्न तेरणा, माकणी ही 2 धरणं सोडली तर इतर सर्व धरणं काठोकाठ भरली आहेत। लातूर जिल्ह्यात पाऊस थांबलाय, पण अनेक धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे बहुतांश नद्यांना पूर आलाय। तेरणा, मांजरा, तावरजा, रेना, तिरू नद्यांनी रौद्ररूप धारण केलंय। अनेक गावात पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय। पुराचं पाणी पुलांवर आल्यानं छोटे मोठे मार्ग बंद झाले आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। लातूर सोलापूर महामार्गावरची वाहतूकही काल बंद होती। नवरात्रात तुळजापूरला जाणाऱ्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले। मध्यरात्रीनंतर ही वाहतूक सुरळीत झाली। दुष्काळाच्या झळा सोसलेल्या जालना जिल्ह्यातही पावसानं सरासरी ओलांडली। वार्षिक सरासरीच्या 110%पेक्षा जास्त पाऊस जिल्ह्यात झालाय। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे सुटलाय। 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पांमध्ये 72%पेक्षा जास्त पाणीसाठा झालाय। अजूनही काही ठिकाणी रिमझिम सुरूच आहे, त्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत। बीडमध्ये रविवारी आलेल्या महापुरानंतर रात्री पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे पुराचा जोर कमी झालाय। बिंदुसरा नदीपात्रालगत असणाऱ्या वस्त्या, गावं यामध्ये शिरलेलं पाणी हळूहळू कमी झालं, त्यामुळे महापुरानं गडबडून गेलेल्या बीडकरांचं जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलंय। दरम्यान या पावसानं पाटोदा, चौसाळा या भागातील 5 ते 6 गावांचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे। बीड जिल्ह्यात रविवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला। अंबेजोगाई, दारूर, पाटोदा या भागात अतिवृष्टी झाली, त्यामुळे अनेक नद्यांना महापूर आला। 1989 नंतर बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला महापूर आला। मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात पाझर तलाव आणि बंधारे देखील फुटलेत। पाटोदा तालुक्यातील बांगरवाडीमध्ये पावसामुळे 2 तलाव फुटले। तलावातील गाळ, दगड यामुळे विहिरी बुजल्या गेल्या आहेत। तलाव फुटल्यानं पाणी शेतात घुसून पिकांचं नुकसान झालंय। मराठवाड्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात 12 लोकांचा बळी गेलाय, तर गेल्या 8 दिवसात 35वर अधिक नागरिक दगावले असल्याची माहिती विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिली आहे। मराठवाड्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे, त्यात बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असल्याचं त्यांनी सांगितलं। या पावसानं नदी नाले, प्रकल्प सर्वच ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र या पावसामुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी, मराठवाड्याच्या विकासाला एक निश्चितपणे दिशा देण्यासाठी आणि या ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी अनेक निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होतील। मराठवाड्यात सरकारनं ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्याचे पैसे मिळाले नाही, मराठवाड्याची निराशा झाली आणि म्हणूनच मराठवाड्यातल्या जनतेनं आम्हाला समर्थन दिलं, या सरकारला निवडून दिले। मराठवाड्यात मुख्यमंत्री ज्या घोषणा करतील तो एक न एक पैसा मराठवाड्यामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। 100% झालेल्या घोषणेची अंमलबजावणी होईल। लातूर जिल्ह्यात खदानीत पडून एकाच कुटुंबातील 4 महिलांचा मृत्यू झाला। आई, 2 मुली आणि पुतणी यांचा बुडून मृत्यू झाला। उदगीर तालुक्यातील हकनाकवाडी गावातील वंजारवाडी शिवारात दुपारी ही दुर्घटना घडली। जोरदार पावसामुळे खदान पाण्यानं भरलेलं होतं। कपडे धुण्यासाठी कार्लेवाड कुटुंबातील 4 महिला खदानीजवळ गेल्या होत्या, त्यावेळी खदानीत पडून या 4ही महिलांचा मृत्यू झालाय। सर्व मृतदेह खदानी बाहेर काढण्यात आले। या दुर्घटनेमुळे कार्लेवाड कुटुंबियांवर आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। पावसामुळे बीडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। शेतीचं नुकसान झाले, मात्र या पावसानं वातावरण देखील बदललंय। लोणावळा, महाबळेश्वर अशा हिल स्टेशन्सला पावसाळ्यात अनुभवायला मिळणारं वातावरण बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय।
गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळानं सोलापुरातील ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला. पाण्याची कमतरता पाहून यंदा सोलापुरातले ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फुल शेती केली. गणपती, नवरात्र आणि दिवाळीचा अंदाज घेत यंदा झेंडूचं पीक घेतलं. मात्र ऐन हंगामात झेंडूचा भाव घसरला. बाजारात किलोमागे 5 रुपये देखील दर शेतकऱ्याला मिळेनासा झाला. त्यात अचानक झालेल्या पावसानं झेंडू भिजलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी सारी फुलं रस्त्यावर फेकून दिली. दुष्काळ जगू देना आणि पाऊस खाऊ देना अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे. आवक जास्त आहे आणि मालाला उठाव कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आडत शेतकऱ्याकडचे काढून जे व्यापाऱ्यांवर लादली गेले, त्याच्यामुळं आडतवाल्यांकडून सुद्धा भाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात नाही. ज्या दिवशी आवक जास्त आहे त्या दिवशी ठीक आहे की बाबा आवक जास्त आहे, मालाचा भाव उतरतोय. पण ज्या दिवशी आवक कमी असते त्या दिवशी पण कुठलाही आडतवाला भाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. भाव मिळावा म्हणून 2 पैसे व्हावं म्हणून लोकांकडून मी पैसे काढून झेंडू केलो तसं तर. पण आता ते पेट्रोलचं पण बाया लावून मजुरी सुद्धा निघणं खुरपणाचं सुद्धा नाही. त्याच्यामुळं एकदम लॉसमध्ये झेंडू तर. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी ज्येष्ठ कष्टकरी नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी 10 दिवसांचं उपोषण पुकारलंय. पुण्यातील मार्केट यार्ड येथील शिवाजी पुतळा इथं त्यांनी रविवारी आपल्या उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या या उपोषणाला शेतकरी संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवलाय. शेतीमालाच्या बाबतीत जे काही अर्धवट धोरण नुकतंच अवलंबण्यात आलेलं आहे, शेतकऱ्यांची जी आज विटंबना चालली आहे आणि आमचंही काम गेलेलं आहे, त्याच्याकडे तात्काळ लक्ष द्या. परंतु आज वाईट सांगायचा मुद्दा ॲट्रॉसिटीने आरक्षणावर खर्च जोरात चाललेली दिसते. परंतु शेतीमालाच्या हमीभावाबद्दल आणि कर्जमुक्तीबद्दल काही बोललं जात नाही. ही मुदत आहे आणि ती मुदता त्यांचं तोंड उघडावं, त्यांनी बोलावं स्पष्टपणे. यासाठी आम्ही हा गांधींचा मार्ग, गांधींनी सांगितलेला मार्ग आहे, जो आम्ही आयुष्यात जन्मभर पाळला तो आम्ही केलेला आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना अनुदानावर ठिबक तुषार संच देण्यात आले. मात्र या योजनेचं अनुदान प्रस्ताव कृषी कार्यालयांमध्ये धूळ खात पडलं असून शेतकऱ्यांचे 20 कोटी रुपये अनुदान थकीत आहे. अशातच कोणती पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी विभागानं अचानक परत पाठवल्यानं शेतकऱ्यांना अनुदान मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. कारण शासनाने योजनाच बंद करून जुने प्रस्ताव परत नव्यानं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत ऑनलाईन अर्जाद्वारे पाठवण्यास सांगितलंय. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर असून इतक्या कमी कालावधीत शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करणं तांत्रिकदृष्ट्या अडचणीचं ठरत आहे. त्यातच नव्या योजनेत अनुदानाची टक्केवारी देखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाला साताऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या सुमारे 10 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान मोर्चात उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारेंसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सामील झाले होते. सुरक्षेसाठी 4000 पोलीस तैनात करण्यात आले होते. कराड, रहिमतपूर, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, मेढा आणि परळी या भागांसह पुण्याकडून काही लोक या मोर्चात सहभागी झाले होते. मराठा मोर्चानंतर आता छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. तपोवन परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली. राज्यभरातून भुजबळ समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नाशिकचे रस्ते मोर्चाच्या गर्दीनं भरून गेले होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिलं. खासदार विनायक राऊतही या आंदोलनात सहभागी झाले. अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र करण्यासाठी आता फुकुशिमामधले लोकप्रतिनिधी जैतापूरला येणार आहेत. याबाबतची माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे. जपानमधली अणुऊर्जा किती वाईट आहेत हे तिथले खासदार पटवून देणार आहेत. सत्तेतील शिवसेना या आंदोलनात सक्रिय आहे. आमदार राजन साळवी या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रकल्प रद्द होईपर्यंत शिवसेना या आंदोलनाचा भाग असेल असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलंय. विजेची तुटवडा नाही, विजेची कमतरता नाही, अशा असताना सुद्धा अणुऊर्जेचं आहे, अणुऊर्जेचं हे भूत ह्या कोकण किनारपट्टीवर आणायचं आणि हा संपूर्ण प्रदेश नामशेष करून टाकायचं काम जे काँग्रेस सरकारने सुरू केलेलं होतं तेच आता विद्यमान सरकारने पण ते चालू केलेलं आहे. त्याचा निषेध करणं आणि ह्या सरकारला पुनश्च एकदा सांगणं की आम्हाला ही अणुऊर्जा नको आहे, यासाठी सुरू केलेलं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. वेगळ्या विदर्भाची चळवळ पेट घेणार असं वाटत असतानाच या चळवळीतील 2 मोठमोठ्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. या आंदोलनाबाबतच्या काही मुद्द्यांवर विदर्भवादी नेते ॲडव्होकेट श्रीहरी यांच्याशी मतभेद असल्याचं विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी सांगितलं.
त्यामुळे चळवळ सुरू होण्याआधीच निष्प्रभ ठरण्याची चिन्ह आहेत. विदर्भ मिळवण्यासाठी निवडणुकीचा मार्ग आपल्याला मान्य नसल्याचं चटप यांनी म्हटलंय. वेगळ्या राज्यासाठी आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा अणे यांनी केली होती. विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी निवडणुकीच्या माध्यमातून अर्थात राजकीय मार्गाने विदर्भ मिळवण्याचा निर्धार केलाय. तर विदर्भ राज्य आंदोलन समितीनं मात्र आंदोलनाच्या माध्यमातूनच विदर्भ मिळवू असं सांगत अणे यांच्या भूमिकेला विरोध केलाय. त्यांनी राजकीय पक्ष काढला. आमची विदर्भ राज्य आंदोलन समितीची स्पष्ट धारणा आहे की विदर्भाचं राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या सभागृहात होत नाही. त्यामुळे या निवडणुकाच्या संदर्भात आम्ही काही भूमिका स्पष्ट केलेली नाही. हा एक भाग. त्यांनी राजकीय आघाडी काढली तो त्यांचं स्वातंत्र्य आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित विदर्भ राज्याच्या प्रतिरूप विधानसभेच्या अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली. विदर्भातील शेतकरी समस्या आणि वेगळ्या विदर्भाबाबत या अधिवेशनात चर्चा होणार आहे. प्रतिरूप विदर्भ विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून वामनराव चटप यांनी शपथ घेतली असून प्रतिरूप राज्यपाल म्हणून डॉक्टर मधुकर निसळ यांनी शपथ घेतली. 2 दिवसीय या प्रतिरूप विधानसभेच्या कामकाजात लक्षवेधी, तारांकित प्रश्न अशा प्रकारचं कामकाजाचं स्वरूप असणार आहे. दरम्यान वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाची रूपरेषा देखील निश्चित करण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या प्रतिरूप विधानसभा अधिवेशनाला मनसेनं विरोध केला. प्रतिरूप विधानसभा अधिवेशनाविरोधात यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भवाद्यांचं हे अधिवेशन म्हणजे ढोंगीपणा असल्याची टीका यावेळी मनसेनं केली आहे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या योजनेअंतर्गत यंदा 10,000 कोटींपेक्षा जास्त खर्च वेगवेगळ्या माध्यमातून केला जाणार आहे. नरेगामधून 60% खर्च जलसंधारण, कृषी संलग्न कामावर खर्च केला जाईल. सिंचन, विहिरी, शेततळी, गाव तलाव, कंपोस्ट, जलयुक्त शिवार, फळबाग विकास कार्यक्रम यात असेल. डिसेंबर 2018 पर्यंत महाराष्ट्रातल्या 29,000 ग्रामपंचायतीपर्यंत ही संपूर्ण डिजिटल कनेक्टिव्हिटी आम्ही पोहोचवणार आहोत आणि देशातलं पहिलं 100% डिजिटल राज्य हे महाराष्ट्र बनेल. आणि आपण स्मार्ट सिटीच्या गोष्टी करतो. स्मार्ट सिटी तर बनतीलच, पण स्मार्ट विलेजेस, महाराष्ट्रातले सगळे विलेजेस, सगळी गावं ही स्मार्ट विलेजेस असतील. वडिलांनी अभ्यास करायला सांगितलं म्हणून राग आल्यानं 10वीच्या विद्यार्थिनीनं इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अंबरनाथमध्ये हा प्रकार घडलाय. सानिया नावाची ही मुलगी रात्री उशिरा गरबा खेळून घरी परतली. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला तू 10वीत असल्यानं अभ्यास कर असं सांगितलं. त्यामुळे राग आल्यानं सानियानं राहत्या इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गरबा खेलने का था तो उसको अब्बा ने बोला सिर्फ पढ़ाई कर बोल के, बाद में एग्जाम देने के लिए गरबा खेलने को जा बोल के थोड़ा देर पढ़ाई कर बोला तो उसको टेंशन हो गया एकदम. तो बोलता क्या हमेशा पढ़ाई पढ़ाई करते रहता बोल के. बोलता मैं नहीं पढ़ेगा बोल के. तो थोड़ा उसका अब्बा ने बड़बड़ किया उनको. बड़बड़ करना तो टेंशन लिया. तो बोलता मैं कूद जाएगा बोलता. तो फिर हम लोग मजाक में ले लिया बात को. तो थोड़ा देर बैठा बाद में देखा तो सभी जाके कूद गया. धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार गुंड्या हा कोपरगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. धुळे पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार शफिकोद्दीन शेख उर्फ गुड्या हा त्याच्या 2 साथीदारांसह कोपरगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडला. दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्यावर 2 साथीदारांसह शिताफीनं अटक केली. हवालाची कोट्यवधीची रक्कम घरात असल्याच्या टीपवरून नागपुरातील गुन्हेगार टोळीनं यवतमाळचे अडत व्यापारी अनिल खिवसरा यांच्या घरी दरोडा टाकल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. भरदिवसा शस्त्रास्त्र दरोडा पडल्यानं यवतमाळ शहरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणातील 8 आरोपींना अटक करण्यात शहर पोलिसांच्या डीबी पथकाला यश आलं असून त्यांना 2 महिला सूत्रधारांनी ही टीप दिल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात खिवसरा यांच्या घरातील मूलकरीण ही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिची चौकशी पोलीस पथकाकडून सुरू असून लवकरच सत्य उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.